वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, युनिक वेगळी आणि ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते, कारण की साडीचं पूर्ण लुक हे ब्लाउजवर डिपेंड असतं। सो आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं तुम्हाला खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ऍक्च्युली कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, यावरची साडी सुद्धा खूप सुंदर आहे आणि साडीचाच थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आज आपण यावर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे ना, तर हा जरासा ऑर्गॅन्झा टाइप आहे आणि याचा आता बॅक पार्ट आपण इथे कट करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं पण। आता पुढच्या गळ्याची मार्किंग करण्याच्या आधी मी तुम्हाला या संपूर्ण बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग, मार्किंग, स्टिचिंग करावी ते हे सहजच लक्षात यावे यासाठी। तर बघा, मग इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर इथे पूर्ण शोल्डर घेतलेला आहे पण, म्हणजेच 5.5 घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2.5 इंच गळा रुंदी आहे। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे आणि 1.5 मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, 8.5 अधिक 1.5 असं टोटल आपण 10ला इथे मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता बघा, सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग जी आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करायची आहे, तर ती सगळ्यात आधी करून घेऊयात आणि मग पुढे काय आणि कशी डिझाईन बनवायची आहे तर ते पुढे कंटिन्यू तुम्हाला समजेलच। तर बघा, 2.5 इंच गळा रुंदीची वरच्या साईडला आपण ऑलरेडी मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला तुमचा जेवढा काही गळा असेल त्याची मार्किंग करायची आहे। पण महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे लक्षात राहू द्या की ज्या वेळेस आपण गळ्याची मार्किंग करतो तर त्यावेळेस त्यामध्ये आपण 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करत असतो। तर तुम्ही सुद्धा तुमचा बॅक साईडचा गळा जेवढा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर बघा, मग मी इथे 10ला मार्किंग करून घेतली, 9.5चा गळा होता। इथे सुद्धा पुन्हा आडवी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे। तर बघा, मग या पद्धतीने टेप ठेवून मी मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला। तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, पण आज आपण चौकोनी गळ्यावरच डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे जशी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच इथे मी कटिंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, आता सगळ्यात आधी गळ्याची तर इथे कटिंग झालेलीच आहे, तर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला इथे सोडून घ्यायचं आहे। आता महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे इथे आपल्याला सगळ्यात आधी जो काही आपला ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे। तर बघा, मग ह्या पद्धतीने तो आपण सरळ ठेवून घेऊयात आणि त्यानंतर काय करायचं, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। आता हे ठेवल्यानंतर इथे आपण पिना लावून घेऊयात। बघा, एक सेंटरला लावली आणि दोन्ही साईडला शोल्डरला सुद्धा एक लावायचे आहे। अजून एक महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा काय होतं की असं स्टिच करताना आपला गळा स्प्रेड होतो आणि त्यामुळे आपली शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात। त्यामुळे इथे एकदा गळा बरोबर 5 इंच आहे की नाही तर चेक करायचं। तर इथे 2 लाईनचा फरक होता, तर बघा, मग मी थोडासा आतल्या साईडने तो व्यवस्थित सेट करून घेतला। आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच मार्जिन ठेवून या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। एकसारखं मार्जिन राहील याची काळजी घ्यायची आहे, कारण इथे आपण कॅनव्हास पेपर न यूज करता हा गळा रेडी करत आहोत आणि इथे कानाकोपऱ्यावर सुद्धा व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे। तर बघा, मग गळ्याच्या साईडने आपण टीप मारून घेतल्यानंतर लगेचच कंटिन्यू कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात। या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि कमरपट्टी किंवा गळापट्टी लावायची गरज पडत नाही। टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा कपडा
कमरेच्या साईडचा कट केला, त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्रा आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हे कटिंग करून घेतल्यानंतर याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा आणि गळ्याचा आकार आपल्याला हवा आहे तसंच यावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा, मग ह्या पद्धतीने मी इथे हे सरळ करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर गळ्याच्या साईडला, कमरेच्या साईडला सुद्धा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे, नाहीतर मग गळ्याचं सगळं लुकच जातं. सो तसं होऊ नये त्यासाठी बघा अतिशय काळजीपूर्वक इथे मी ही दाबटीप देऊन घेत आहे. आता अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे बघा, खालच्या साईडला सुद्धा आता आपल्याला इथे लगेचच दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर तिथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून इथे सुद्धा आपलं फिनिशिंग बिघडायला नको. कारण की मी नेहमीच सांगत असते, नुसतं ब्लाऊज स्टिच करणं किंवा ब्लाऊज डिझाईन बनवणंच महत्त्वाचं नसतं, त्याची फिनिशिंग सहित सुद्धा स्टिच करणं तितकंच गरजेचं असतं. यानंतर बघा, आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला सोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन याआधी आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं कटिंग करताना. सो त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप मारतानाच ते कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि हे जोडून झाल्यानंतर ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा जो काही साईडचा कपडा आहे तर तो कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. सो त्यामुळे तर बघा, मग ह्या पद्धतीने आपला हा बॅक पार्ट परफेक्ट असा रेडी झालेला आहे. यानंतर आता आपण इथे डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी बघा, सेंटरची एक मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि गळ्याच्या इथे सुद्धा बघा एक लाईन ड्रॉ केली आणि तो डिस्टन्स किती आहे तर ते एकदम मोजून घेऊयात. तर ते जवळजवळ 3 येते. ठीक आहे. तर बघा, मग थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण जो काही हा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करणार होतो तर तो इथे घ्यायचा आहे. तर बघा, मग मी एक्स्ट्राचंच मार्किंग केलं. वरची रुंदी सुद्धा थोडी जास्तच घेतलेली आहे. आणि बघा, आता तो उलटा करून सगळ्यात आधी इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे, ती सुद्धा एकदम प्रॉपर अशी सरळ. ठीक आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं कट करून हे सरळ करून घ्यायचं आहे. आता हे सरळ करून झाल्यानंतर बरोबर त्याच्या मध्यभागी सेंटरला आपल्याला मार्किंग करायची आणि तिथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून सुई धाग्याने पॅक करायचं किंवा मशीनवर टीप टाकायची. तर इथे मी मशीनवरच टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर हा जो काही रेडी झालेला बो आहे तर तो आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायचा आहे. तर मार्किंग तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे, त्यामुळे बरोबर बघा पुन्हा इकडच्या साईडने मार्किंग करून तो बो व्यवस्थित सेंटरला ठेवायचा आणि कडेने टीप मारून घ्यायची आहे. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही. दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारून घेऊयात. आणि अशा पद्धतीने फायनली आपला बो इथे लागला गेलेला आहे. त्यानंतर साईडचा एक्स्ट्राचा आपण बोचा हा कपडा कट करून घेऊयात, म्हणजे फिनिशिंग छान येईल आणि पुढचे डिझाईन बनवणं सोपं जाईल. इथपर्यंत लक्षातच आलं असेल. आता हा स्टिच केलेला एवढा पार्ट आपण साईडला ठेवून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे साडीचा थोडासा कपडा घेतलेला आहे. तर बघा, ब्लाऊज पीसवर लाइनिंग होत्या आणि ब्लाऊजवर आपण उभ्या लाइनिंग घेतल्या, तर ह्या डिझाईनसाठी आडव्या लाईन घ्यायच्या आहेत, जेणेकरून ती डिझाईन छान अशी मॅच व्हावी यासाठी. तर बघा, मग एवढा कपडा इथे घेतलेला आहे. साधारणतः 1 इंचाची पट्टी रेडी होईल याचा विचार करत आपण इथे 2.5 इंचाची पट्टी टोटल कट केली, डबल फोल्ड करून कडेकडेने ह्या पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आहे. आपल्याला फक्त एकसारखं पट्टी रेडी होईल याची थोडी काळजी घ्यायची, जेणेकरून आपली फिनिशिंगला काही प्रॉब्लेम यायला नको यासाठी. आता एक्स्ट्राचं कळलेचं सगळंच आपण इथे कट करून घेऊयात. हे बघा या पद्धतीने. ठीक आहे. तशा आपल्याला अशा सोबतच 2 पट्ट्या लागणार आहेत, तर त्या दोन्ही पण इथे रेडी करून घ्यायची आहे. सोबतच केल्या तरी चालेल किंवा एक एक करून घेतली तरी चालेल, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. आता या पट्टीला आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे बघा.
याचाच अर्थ आपल्याला इथे फ्रिल रेडी करून घ्यायचं आहे. तर हे फ्रिल रेडी करताना तुम्ही काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला किती टाइम लागतोय याच्यासाठी किंवा तुमच्याकडे किती कपडा आहे. जास्त कपडा असेल तर जवळजवळ प्लेट्स तुम्ही टाकू शकतात. जर तुमच्याकडे कमी कपडा असेल तर तुम्ही थोड्या लांब लांब प्लेट्स टाकल्या तरी चालेल. याचाच अर्थ तुम्ही जवळ टाका किंवा लांब टाका, फक्त त्या सेम पाहिजे. एक तर जवळ एक तर लांब, छोट्या मोठ्या करू नका, फिनिशिंग बिघडू शकते. सो मी इथे मीडियमच टाकलेले आहे, खूप जवळ किंवा खूप लांब घेतलेला नाहीये. आणि या पद्धतीने एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित छोट्या छोट्या टिप्स टाकत म्हणजे प्लेट्स टाकत इथे टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही फ्रिल रेडी झाल्यानंतर हे साईडचं थोडंसं कडेचं आपण इथे कट करून घेऊयात, म्हणजे एकदम व्यवस्थित फ्रिल रेडी होईल. आणि बघा इथे आपल्याला ती फ्रिल इथून शोल्डर पासून डायरेक्ट खालीपर्यंत लावून घ्यायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे कडेचं थोडंसं कट करायचं जेणेकरून ते व्यवस्थित एकसारखं लागलं जावं, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग आता ही फ्रिल रेडी झालेली आहे. तर आपण इथे एका साईडला लावून घेऊयात आणि जर उरली तर दुसऱ्या साईडला आपल्याला ती कामं येईल. जर नाही उरली तर आपण तयार करून घेऊयात. तर बघा मग कडेकडेनेच लावलेली आहे मी बरोबर. आणि आता जे काही आपण बो लावला होता ना, तर ते सुद्धा बरोबर यामध्ये दाबलं जाणार आहे, म्हणजे बोचे धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि खालच्या साईडला एक्स्ट्राची फ्रिल कट करायची, थोडंसं फोल्डिंग पुरता ठेवून इथे व्यवस्थित लॉक करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित फ्रिल लावली गेलेली आहे. आता सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा फ्रिल रेडी करून घेऊयात आपण. त्यासाठी सुद्धा आडव्या डिझाईन मधलाच कपडा कट करून घ्यायचा. आणि बघा फायनली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडसाठी फ्रिल आपण तयार करून घेतलेली आहे. रुंदी वगैरे सगळं सेम घेतलं आणि ती आता लावायला सुरुवात करूयात. तर खालच्या साईडने लावायला सुरुवात केली होती, त्यामुळे खालच्या साईडला मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बो सुद्धा व्यवस्थित दाबला गेलेला आहे बघा. आणि व्यवस्थित थोडं एकसारखं पकडत आता आपल्याला इथे टिप मारत ही फ्रिल जोडून घ्यायची आहे. महत्वाचं म्हणजे फ्रिलच्या ह्या साईडला जर थोडाफार एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला फिनिशिंगला प्रॉब्लेम येणार नाही आणि कुठे धागे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको यासाठी. तर बघा फ्रिल लावली आहे, एक्स्ट्राची कट सुद्धा करून घेतलेली आहे. आय होप सो इथपर्यंत तुमचं नक्कीच लक्षात आलेलं असेल. दोन्ही पण एकदम प्रॉपर अशा व्यवस्थित लागले गेलेले आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला एक लेस यूज करायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. तर इथे मी समोसा लेस घेतलेली आहे बघा, कारण की सध्या या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे आणि डिझाईनला छान असं लुक सुद्धा येतं. त्याचबरोबर ही ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची डिझायनर लेस होती, पण ती मी लावून बघितली तर जास्त काही मॅच झालेली नाहीये. सो त्यामुळे मला असं वाटतंय की समोसा लेस छान मॅच होते, तर तीच आता आपण इथे लावायला सुरुवात करूयात. त्याचबरोबर सगळ्यात आधी इथून लावायची आहे आणि मॅचिंग धागा सुद्धा वरती ओढून घ्यायचा आहे, तो म्हणजे गोल्डन. तर बघा सगळ्यात आधी इथे खालच्या साईडने लावली आणि ह्या लेसला मी आता इथे डबल टिप देऊन घेते. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे टिप खूप व्यवस्थित डबल मारलेली असली की त्याचा फायदा हा होतो की लेस कुठेही वरती तरंगत नाही, ती लवकर खराब होण्याचे किंवा निघण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा खालच्या साईडने त्या पद्धतीने आपण लेस लावून घेतली, सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडला सुद्धा लेस लावून घेतली आणि त्याला सुद्धा आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता इथे 2 साईडला लेस लावल्यानंतर जिथे फ्रिल लावलेला आहे तिथे सुद्धा आपल्याला बघा ह्या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. म्हणजे तिथून आता फ्रिल कसं ना आपण ती फ्रिलची पट्टी सरळ टिप मारलेली आहे, ती उलटी करून घेतलेली नाहीये, त्यामुळे तिथून धागे निघण्याचे चान्सेस असू शकतात. सो अशा वेळेस मग आपण अशा पद्धतीने लेस लावून फिनिशिंग प्रॉपर करू शकतो. तर मी पुन्हा सांगते, इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसनुसार किंवा ब्लाउजला कशी मॅच होते तर त्यावर सुद्धा ते डिपेंड असतं. तर बघा मग ह्या पद्धतीने फायनली आपण डबल टिप देऊन ही लेस लावून घेतलेली आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या फ्रिलवर पण आपण ही लेस लावून घेऊयात. तर ती बरोबर फोल्ड करून घ्यायची आहे कमरेच्या साईडला. शोल्डरच्या साईडला करायची गरज नाहीये, कारण शोल्डर जोडताना ती लेस दाबलीच जाणार आहे. ठीक आहे. तर बघा इथे कट करून घेतलेले आहे एक्स्ट्राची लेस आणि आता ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेत आहे. ठीक आहे.
सो फायनली आता आपल्याला जिथे जिथे लेस लावायची होती तिथे तिथे आपण लावून घेतलेली आहे. सेंटरला मध्ये बोलला सुद्धा आपल्याला एखादा बटन किंवा काहीतरी पॅच वगैरे लावायचा आहे. बट सगळ्यात आधी आता आपण सिंपल असे नॉट लावून घेऊयात. तर रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट घेतलेले आहे मी इथे आणि ब्लाऊजला शक्यतो एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. ठीक आहे. त्याचबरोबर सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवणार आहेत. तर जो काही गळ्याच्या मधला ब्लाऊज पीसचा कपडा होता त्यापासूनच, म्हणजे तो पण वेस्ट जाणार नाही, यूज पण होईल आणि सिंपल असे लटकन सुद्धा रेडी होतील. तर डबल फोल्ड मध्ये इथे मी त्रिकोण तयार करून घेतलेले आहे बघा. एक्स्ट्राचं कट केलं आणि हे सरळ करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण हे लावून घेऊयात. तर बघा इथे तुमच्या लक्षात येईल की सिंपल असे त्रिकोणी लटकन एकदम 2 ते 3 मिनिटात रेडी होते. आणि कधी कधी असे लटकन सुद्धा छान दिसतात. तुम्हाला वाटत असेल तर असेच लटकन तुम्ही 3 लेअर मध्ये लावू शकता. आता बघा ते साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला लावायचे असतात, म्हणजे शोल्डर पासून, आणि डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचे. एक साईडचे लावले की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला व्यवस्थित करायची, जेणेकरून दोन्ही पण एकाच लेवल मध्ये लागले जातात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा मग इथे दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घेतलेला आहे. सो फायनली दोन्ही साईडने आपण हे नॉट लावलेलं आहे. सिंपल असं फॅब्रिकचं लटकन बनवलेलं आहे. त्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे बॅक साईडला टक्स टाकणे. तर बघा अजून आपण टक्स टाकलेले नाहीयेत, तर टक्स टाकून घेऊयात. तर मी पुन्हा ब्लॅक कलरचाच म्हणजेच ब्लाऊजला मॅचिंग धागा इथे ओन घेतला, कारण की आपण लेस लावत होतो तोपर्यंत लेसचा मॅचिंग धागा इथे ओवलेला होता त्यामुळे. तर बघा मग सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 ते 4.5 इंचाचे टक्सची मार्किंग इथे करून घ्यायची आहे. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने केली. जी मार्किंग केली त्यावर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा. टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची. एवढंच नाही तर स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल टिप देऊन लॉक सुद्धा करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब नक्कीच होणार नाही. तर बघा मग फायनली आपण दोन्ही साईडला एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित बॅक टक्स टाकून घेतलेले आहे. इथे नॉट बांधून घ्यायचे आहे आणि फायनली खूप सुंदर असा बॅक पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. तर बघा मग फायनली सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवलेले आहे. त्याचबरोबर छान असा कॉन्ट्रास्ट कलरचा बो, तिथे सेंटरला एक बटन लावलेला आहे, साईडला फ्रिल आणि खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी एकदम साधी सोपी सहजही कोणालाही जमेल अशी ब्लाऊज डिझाईन आज आपण बनवून घेतलेली आहे. बऱ्याच कस्टमरला चौकोनी गळा सुद्धा खूप आवडत असतो आणि चौकोनी गळ्यावर डिझाईन कशी बनवावी हे जर सुचत नसेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं. एवढंच नाही तर फिनिशिंग साठी सुद्धा महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो त्या फॉलो करा. नक्कीच तुमची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.